नमस्कार, माझे नाव सोनाक्षी नंदर पुढे. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला स्वातंत्र्य दिनाविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती. भारत ज्या वेगाने प्रगती करत आहे त्या किंबहुना त्याच्या दुप्पट वेगाने भारत विविध समस्यांनी वेढला गेला आहे. प्रश्न पडतो की खरंच आपण स्वतंत्र आहोत का? ब्रिटिश राजवटीतून आपण कधीच मुक्त झालो, पण महागाई, दहशतवाद, भ्रष्टाचार, स्वैराचार यात मात्र अडकलो आणि यातून दिवसेंदिवस बाहेर पडणं कठीण होत चाललंय. परदेशीयांशी लढणं सोपं आहे, पण स्वकीयांशी तितकंच कठीण. आपल्याला महान आणि तडफदार नेते, राजकारण्यांचा इतिहास आहे, पण खेद याचा वाटतो की या इतिहासाची पुनरावृत्ती होत नाहीये. आज आपल्या देशात भ्रष्टाचार एवढा पोकळ आहे की आणखी काही दिवसांनी तो एक शिष्टाचार होतो की काय अशी भीती निर्माण झाली आहे. स्टॅम्प पेपर पासून ते चार घोटाळा यासारख्या अनेक घोटाळ्यात माननीय मंत्री अडकलेले आहेत. हे कमी की काय मंत्री महोदयांनी राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात घालून आपली घोटाळ्यांची परंपरा चालू ठेवली. घोटाळ्यांची व्यापकता आणि विविधता राखण्यात मात्र त्यांनी सातत्य राखलं. राष्ट्रपिता गांधीजींच्या अहिंसेच्या चळवळीपुढे ब्रिटिशांनाही झुकावं लागलं. गांधीजींच्या तत्त्वज्ञानाचा जगभरात आजही पुरस्कार केला जातो, पण आज त्याच गांधीजींच्या देशात त्यांच्या तत्त्वज्ञानावर आधारलेले भ्रष्टाचार विरोधी आंदोलन अण्णांना गुंडाळावं लागतं. ही अतिशय खेदाची गोष्ट आहे. महागाई, भ्रष्टाचार, दहशतवाद यांची झळ बसणारा सामान्य माणूस आज बोथट झाला आहे. किती आणि कोणाला प्रतिकार करणार म्हणून एकतर सहन करणं नाही तर विसरणं असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. नुकतेच पुण्यात झालेले स्फोट, त्यानंतर CST वर झालेला हिंसाचार ही याची ताजी उदाहरणं आहेत. आपल्या देशातल्या जनतेचे प्रश्न सोडवण्यापेक्षा ते तेवत ठेवणं सोयीस्कर वाटतं. एवढेच नव्हे तर परदेशी माणसाने आपल्याच नेत्यांना राज्यकारभारात नापास करावं. केवढी नापुष्की! आर्थिक महासत्तेची स्वप्न बघणाऱ्या भारतात दारिद्र्य रेषेखालील अन्न, निवारा, जीवनावश्यक गोष्टींची भ्रांत आहे. तिरंग्यातील 3 रंग शांतता, सामर्थ्य आणि सुबत्ता याचे प्रतीक आहेत. भगवा सामर्थ्याचे, पांढरा शांततेचे आणि हिरवा सुबत्तेचे. आज तिरंगा फडकवताना मनात येतं की खरंच भारतात शांती आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणाऱ्या कृषीप्रधान भारतात सुबत्ता आहे. आज स्वातंत्र्य दिन